मॅच दोन्ही संघासाठी महत्त्वपूर्ण मॅच आहे. हेमंत पाटील कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. यस, नक्कीच ही मॅच अतिशय महत्त्वाची मॅच असेल दोन्ही टीमसाठी, कारण या मॅचमधून जी टीम जिंकेल ती सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार आहे. तर नक्कीच ही महत्त्वाची मॅच असेल. यानंतरची जी मॅच असेल दोन्ही टीम रेडी राहायचे. लुजर टीम जे असतील दोन्ही सामन्यामध्ये आपण बघितलं, पहिल्या सामन्यामध्ये पराजित झालेली टीम आणि दुसऱ्या सामन्यामध्ये पराजित झालेली टीम डेफिनेटली म्हणजे ओम साई 444 नागले आणि त्याचबरोबर मामा भांजे असे दोन्ही संघ लुजर ही मॅच खेळतील. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. लक्षात घ्या, वेळेबद्दल सहकार्य करायचे. 5 मॅच एका दिवसामध्ये आहेत. 2 मॅच आतापर्यंत समाप्त झालेले आहेत आणि ही तिसरी मॅच आजच्या दिवसातली. तन्मय पाटील बॉलिंग ट्रॅकवर येतोय आणि तन्मय पाटीलने जर आपण बघितलं मागच्या मॅचमध्ये काय जबरदस्त अटॅकिंग बॉलिंग केली होती, तिखट मारा केला होता समोरच्या टीम समोर आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. फक्त आणि फक्त 9 धावा दिल्या होत्या. पहिला बॉल घेऊन जाईल दोन्ही टीमला. ऑल द बेस्ट. ओव्हर द विकेटने तन्मय ऑफ स्टंपच्या बाहेर, आणखीन बाहेर हा बॉल जातोय. पंच वळतात, आमच्याकडे इशारा करतात की हा वाईड आहे. अजित म्हात्रे आणि आपण बघतोय अमित सर हे 2 अंपायर या मॅचसाठी आहेत आणि पहिलाच बॉल या ठिकाणी एक्स्ट्रा टाकतोय गोलंदाज तन्मय पाटील. सुरुवात थोडीशी खराब या ओव्हरमध्ये करताना दिसतोय. तर कमबॅक करावं लागेल कारण अतिशय महत्त्वाची मॅच आहे. गत वर्षाची चॅम्पियन टीम आपण बघतो स्टॉर्म स्ट्रायकर टीम, ज्या टीमने मागच्या वर्षामध्ये जबरदस्त प्रदर्शन केलेलं आहे आणि या वर्षामध्ये सुद्धा सुरुवात चांगली केली. पहिल्या मॅचमध्ये थोडंसं आय थिंक रिफ्लेक्शन होते आहे. दोन ओपनिंग बॅटर आपण बघतोय, गणेश त्यानंतर कल्पेश. ही जोडी मैदानामध्ये आहे. गणेश बनसोडे आणि कल्पेश सापटे दोन्ही सुद्धा चिंचोडीचे हे प्लेयर आहेत, मॅन फ्रॉम चिंचोडी, आणि दोन्ही मजबूत खेळाडू म्हटले जातात. ही जोडी एक महत्त्वाची जोडी म्हटली जाईल शार्वी 11 टीमसाठी. या जोडीला समालोचन कक्षामध्ये सज्ज आहेत डॉक्टर गवळी सर. वेलकम गवळी सर. थँक्स. हेमंत, आपण पाहतोय की कल्पेश सापटेने खूप चांगली सुरुवात पहिल्या मॅचमध्ये संघाला करून दिली होती. आक्रमक सुरुवात करून दिली होती. मॅच चालू ठेवायची आहे. डिसिजन काय असतील केपीएल आणि केसे कमिटी जी आहे ती डिसिजन घेतील. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल घेऊन जाईल राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुल करायचा प्रयत्न, गती जास्त होतोय त्यामुळे टायमिंग करू शकला नाही. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने बॉल जातोय. 1 रन कंप्लीट सिंगलने आपलं खातं ओपन करतोय फलंदाज गणेश आणि टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 2 रन्स. खरं चेंडू वेगात हाताळला होता आणि पूल करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता तितकंच प्रॉमिसिंग टायमिंग झालं नाही, त्यामुळे फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागलं. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करतोय. ओ अनिवन बाउन्स या ठिकाणी अपील कॉटव्यांची, मात्र पंच सहमत नाहीत कारण कुठल्याही प्रकारचा बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. चांगला बॉल राईज झाला होता आणि ही खासियत आहे बघू शकतो आपण. विकेट किपर संतोष कोम चांगली विकेट किपिंग करताना विकेटच्या मागे. तन्मयने सुद्धा खूप चांगली गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा केली होती आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहतोय तन्मय चांगल्या प्रकारे गोलंदाजी करताना. ट्रम्पकट खेळाडू आहे स्टॉर्म स्ट्रायकरचा. ओ आणखीन एक चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. काय जबरदस्त कमबॅक या ठिकाणी हे बघू शकतो आपण. काय जबरदस्त बॉल. बॅटला स्पर्श झाला होता की काय, कारण तन्मयकडनं जी प्रतिक्रिया बघायला मिळाली त्या अंदाजाने असं वाटते की बॅटला स्पर्श झाला होता. चांगला सराव करून आलेला आहे केपीएल साठी तन्मय पाटील. ज्या प्रकारची बॉलिंग आतापर्यंत तन्मय पाटीलने केलेली आहे दोन्ही मॅच मध्ये. स्विच इट मारलाय मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे पॉइंटच्या दिशेने. दुसरा फिल्डर येतोय, बॅकअप करतोय. 1 रन या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर.
एकने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 3 रन. अगदी बांधून ठेवलेला आहे या ठिकाणी गणेश आणि कल्पेश या दोन्ही फलंदाजांना. येस, आपण बघितलं स्विजेटचा फटका खेळायचा होता, खरं तर थर्ड मॅनला खेळायचं होतं. चेंडू मात्र पॉइंटला गेला, त्यामुळे जास्त धावा मिळू शकल्या नाहीये. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर असेल. लांब रणकने बॉलिंग करताना दिसतोय तन्मय पाटील. 30 सर्कलच्या जवळ येतोय रनअप घेण्यासाठी. कट शॉट, जबरदस्त फटका, स्क्वेअर कटचा आहे देखणा फटका. बॉल निघून जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. कुठल्याही प्रकारची संधी नाही, फक्त क्षेत्ररक्षकांनी बघायची भूमिका घेतली. अतिशय वेगात चेंडू डिपिश पॉइंट सीमारेषा पलीकडे गेला, चौकार. शार्वी 11 टीमचं टोटल स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतंय 7 रन्स. चला नवीन बॉल द्यायचा आहे. बॉल थोडासा बाउंड्रीच्या बाहेर जातोय. भरपूर प्रेक्षक दिसतात आपल्याला. सर्वांचं हार्दिक स्वागत. आज पहिला दिवस आहे कॉमन क्रिकेट असोसिएशन प्रेझेंट आपण बघतोय कॉमन प्रीमियर लीग KPL सीझन 6 आणि खरोखरच अप्रतिम असं आयोजन. कॉमन क्रिकेट महोत्सव सुद्धा म्हटला जातोय. पूर्ण कॉमन मधला हा एक चांगला महोत्सव म्हटला जातोय. तन्मय पाटील पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा व्हाईट यॉर्कर, चांगली डिलिव्हरी. ओव्हरची या ठिकाणी होईल समाप्ती. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शार्वी 11 टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 7 वर. कुठलाही विकेट नाही. नंतर योग्य वाटतोय हेमंत पाटील, कारण पहिल्या षटकात फक्त 7 धावा, भलेही कुठलाही फलंदाज बाद झालेला नाहीये. अगदी बरोबर, कारण खूपच कमी रन्स पावप्लेच्या षटकामध्ये आलेले आहेत. शार्वी 11 टीम कडून गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याने झालेली आहे. तिखट मारा केलेला आहे तो तन्मय पाटीलने. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचे. दोन्ही लुजर टीम ज्या आहेत, ज्यामध्ये मामा भांजे आणि नागलेट, होम साइड 444 नागलेट, दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन आपण रेडी राहायचंय टॉस साठी. समोर आपण महिला कक्ष सुद्धा बघतोय. ज्या महिला कक्षामध्ये काही महिला उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. कैलासवासी शोभा रमेश विरारकर महिला कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. येस, भावेश ठाकरे येतोय. दुसरं षटक, पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी तन्मयच्या माध्यमातून बघायला मिळाली. भावेश येतोय फार एनकडनं. पहिल्या चेंडूवर फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जाते तो डीप कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण होते. खरं तर स्वीपर कव्हरमधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत मात्र बॅटरला संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या झालेली 9. चांगला कव्हर ड्राईव्ह होता. या वेळेला आपण बघितला कल्पेश सापटे जो एक क्लासिकल खेळाडू आहे. या 5 सीझन मधून एक वेळा मॅन ऑफ द सिरीजची बाईक त्यांनी पटकावलेली आहे या KPL मधून. तर नक्कीच हा खेळाडू एक चांगला खेळाडू म्हटला जातो एक कॉमन क्रिकेट मधला. कूल मॅन आहे. शांत डोक्याने खेळणारा हा खरं तर बॅटर आहे. याला साईडला खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. डॉट बॉल. राईट हँडेड साठी पण बघितला हा लेग कटर अतिशय चांगला टाकतोय भावेश ठाकरे. भावेश ठाकरे जर आपण बघितला तर मागच्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीज वर्सेस मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपल्याला पाहायला मिळतोय या वेळेला. पाहूया कोण कोणावर मात करतोय. भावेश ठाकरे मार्गस्थ होईल कल्पेशसाठी. याला मात्र फाईन खेळलेला आहे. फाईन आणि चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषा पलीकडे.
4 धावांसाठी चौकार. थोडस शफल झाला फाइंडिंगच्या दिशेने, बॉलला पाठवलं बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. आणि कल्पेश सापटे या केपीएल मधला असा 5वा फलंदाज ठरला ज्यांनी 300 पेक्षा जास्त धावा पूर्ण केलेल्या आहेत. कॉंग्रॅच्युलेशन कल्पेश. 13 धावा झाल्या. 13. 22 मार्गस्थ होईल. पुढे एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ ते पॉइंटला, डिपिश पॉइंटला, क्षेत्ररक्षक कव्हर मधून येतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. चांगली बॅटिंग करते. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा कल्पेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. यावेळेला सुद्धा चांगली बॅटिंग करताना दिसतोय. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने. 2 रन्स नक्कीच कंप्लीट. मात्र मोठे फटके जास्त येताना दिसत नाही. याचं कारण आहे की गोलंदाजी अगदी अचूक टप्प्याने होते. धावसंख्या जर पण पाहिली धावपलकावर लागलेली आहे ती 15 रन्स. 2 बॉल अद्याप शेष असतील भावेश ठाकरेच्या गोलंदाजी मधलं. आणि हे जी गोलंदाजी लाईन आहे आपण बघितली तर स्टॉर्म स्ट्रायकर टीम मध्ये अतिशय स्ट्रॉंग आहे. बॉलिंग मध्ये स्टॉर्म स्ट्रायकर टीम. इम्रान शेख फॅम टीम एका बाजूने आपण बघतोय, त्यानंतर दुसऱ्या बाजूने सागर बनसोडे फॅम टीम आहे. 22 या वेळेला मात्र वाईड यॉर्कर. काय गोलंदाजी करते, कुठल्या प्रकारची संधी देत नाहीये मोठा फटका खेळणे. भले कल्पेश सापटेने एक चौकार जरूर लगावला. चांगली गोलंदाजी, जबरदस्त अचूक टप्प्याने गोलंदाजी. टर्न सुद्धा चांगला मिळतोय भावेश ठाकरे याला गोलंदाजी मध्ये. 22 याला होता फटका खेळला. स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्हर. आणि फटका खेळल्याबरोबर लगेचच धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यश सुद्धा आलं. 1 धाव पूर्ण करतोय कल्पेश. आणि आता मात्र 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16 धावांची पार्टनरशिप. पण पार्टनरशिप वेगवान पार्टनरशिप नाही, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटके होती. आणि यामध्ये खरं तर किमान तुम्ही 25 पेक्षा जास्त धावा जमवणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. मात्र खूपच कमी धावा पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. शार्वी 11 या टीमच्या 16 कुठला विकेट नाहीये. इकॉनॉमिकल जर बघितलं दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. पहिलं षटक टाकलं ते तन्मय पाटीलने फक्त 7 धावा दिल्या होत्या. दुसऱ्या षटकसाठी भावेश ठाकरे याला 9 धावा खर्च केल्या. विकेट कुठल्याही गोलंदाजाला नाही. मात्र इकॉनॉमिकल अतिशय चांगली बॉलिंग. तिसरं षटक घेऊन कोण येईल? कंटिन्यू तन्मय पाटील येईल की आणखी नवीन तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जाईल? किरण धूम सध्या दिसतो आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर. हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे. किरण धूमने आपण बघितलं तर मागच्या मॅच मध्ये 2 ओव्हर केल्या होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 रन्स दिले होत्या. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा मार खाला होता. राहुल अंधेरने अटॅक चढवला होता तो किरण धूमवर. तब्बल 30 पेक्षा जास्त धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत मागच्या मॅच मध्ये. पण एक इमान पाटील की तन्मयने चेंडू हातात घेतला नाही. त्याचं कारण पहिल्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. त्यामुळे नक्कीच स्लॉगर मध्ये षटक हाताळण्याचा प्रयत्न तन्मयचा असणार आहे. चांगल्या स्थितीमध्ये हा संघ आहे. किरण धूम बॉलिंग ट्रॅकवर पहिला बॉल. ओ वाडे शॉट, जबरदस्त फटका पुढे आला होता आणि बॉलला सरळ पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. 6 रनसाठी फ्लॅट सिक्सर. ॲट 6 अप्रतिम शॉट या फटक्यासाठी मानला जातोय कल्पेश सापटे याला. जबरदस्त बॉलवर नजर ठेवतोय. बॉटमिटचा चांगला वापर केला होता. स्विच करण्याचा प्रयत्न, बॅटरला रीड केलं. यावेळेस किरण धूमने बघितलं पण लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला आणि ही खास नीती होती किरण धूम याची. 22 वर कुठलाही विकेट नाहीये. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर किरण धूम. राईट आर्म ओव्हर द विकेट ने कल्पेश साठी. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक होल मध्ये बॉल स्वतःला यॉक करून घेतलं. यावेळेस फलंदाज कल्पेश सापटेने जागीच बॉल राहतोय आपल्या फॉलतूर मध्ये. चांगली फिल्डिंग, मात्र 1 धाव कंप्लीट. धावसंख्या जाईल 23 वर.
23 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक आपण मध्ये मार्गस्थ आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाही, त्याचं कारण अचूक टप्प्यावर गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये तन्मयने केली, त्यानंतर भावेशने सुद्धा केली. छोटा रनअपनी बॉलिंग करतोय किरण धूम. यावेळेस गणेश बनसोडे स्ट्राईक अँड एंडवर. हो, यावेळेला वाईटचा इशारा, डाऊन डिलेग हा बॉल, अतिरिक्त रन मिळेल. धावसंख्या 24 वर जाईल. नक्कीच कुठल्याही खेळाडूला जर दुखापत झाली तर सोहम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डॉक्टर संतोष अवचार सर यांच्याकडून नक्कीच एक छोटं क्लिनिक या ग्राउंडमध्ये आहे. MBBS डॉक्टर्स अँड नर्स या ठिकाणी उपलब्ध आहेत. नक्कीच लगेच दुखापत झाल्यानंतर ट्रीटमेंट केली जाईल. हवेत बॉल आहे, टॉप एज लागलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता. संतोष कोम बॉल खाली, विकेट किपर चांगला कॅच, विकेट जाईल. फलंदाज गणेश इज आउट. योगेश याला. हो, सफल झाला होता. लॉंग लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चुकतो फलंदाज. अपील हलकेसे, डॉट बॉल जाईल. अंतिम एक बॉल शेष असेल या षटकातला. शपल क्रॉस झाला होता आणि बघितलं सुद्धा होतं फाईनली किंवा लॉंगकडे खेळायचं होतं, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र बघितला आपण, जवळपास डावी आणि मिडल स्टंप जे आहे त्याच्यावरनं निघून गेला होता. अंतिम बॉल शेष. किरण धूम बॉलिंग ट्रॅकवर ऑन ड्राईव्ह केला जातोय. डीप मधून फिल्डर आहे. वाईट मिड विकेटच्या दिशेने थोडासा फ्लंबल. दुसऱ्याचा कॉल होईल का? नाही, फक्त एक वरच समाधान मानतात दोन्ही बॅटर. ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर इनेश अँड ईशान एंटरप्राइजेस प्रशांत गुप्ता स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
षटक आहे. अगदी त्याच टोकाकडून त्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होईल बॅटर योगेश बरप आणि कल्पेश सापटेने आतापर्यंत दुसरी मॅच सातत्य दाखवलेल्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली होती. 22 फ्रॉम फार एंड लेफ्ट आर्म आणि हा चेंडू मात्र मिस टाइम फटका आहे. सहज सोपा सुंदर झेल सॉफ्ट डिसमिसल. यस विकेट जाते. हे आपण बघितलं या ठिकाणी लेफ्ट आर्मनी हा बॉल थोडासा अँगल बनवला. लेग कटर बॉल टॉप एज लागली विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि संतोष कोमने हा दुसरा कॅच घेतला या मॅच मध्ये. विकेट जाईल योगेश बरपची. श्रीकांत पाटील येतोय आणि धाव सावरावा लागेल ह्या प्लेस कॅप्टनला. येस नक्कीच. पुन्हा एकदा भावेश याला मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमा पार चौकार. किरण धूम त्या ठिकाणी होता. मराठी आपलं खातं ओपन केलंय. श्रीकांत पाटील शॉर्ट आर्म पुलचा मिड विकेटच्या दिशेने पार केलेला हा फटका चौकार येतोय. भावेश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होईल का नाही. मात्र लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक जवळपास डीप मिलनला आला होता आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते ती 2 धावा पूर्ण करण्याची. यावेळेला मात्र चांगली फलंदाजी करताना श्रीकांत पाटीलला पाहते. मागच्या मॅचमध्ये थोडा संघर्ष करताना दिसला पण यावेळेला चांगली सुरुवात कर्णधार श्रीकांत कडून. चांगला प्रयत्न होता अभिषेक कडून कॅच घेण्याचा. थोडासा फंबल जरूर झाला. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट. 22 स्लॉक केलेला आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा झेल सुटतोय आणि चेंडू एका टप्प्यानं असं वाटलं होतं की सीमारेषेच्या बाहेर जाते. मात्र पंचांचा काय इशारा होते पाहूया. पंच काय चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे की सीमारेषेच्या आतमध्ये आलेल्या तिसऱ्या पंचांची मदत घेतली. यस चेक केला जाईल या ठिकाणी. बघितलं स्लॉक केलं होतं या बॉलला श्रीकांत पाटीलने डीप मिड विकेटच्या दिशेने. स्कोअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये आणि हा बॉल अडवला जातोय आणि थोडीशी जंप घेतली. तिथला फिल्डर आपण बघितलं जबरदस्त एफर्ट त्याने दाखवलाय. जर बॉल आतमध्ये आहे का. धनराज सावंत जबरदस्त एफर्ट. धनराज सावंत जो कॅप्टन आहे स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमचा आणि खरोखरच अप्रतिम फिल्डिंग धनराज सावंत याची. चेक केलं जाते सेफ आहे. थर्ड अंपायर आमचे होते अमोल वेतसकर. मागच्या काही सीझन पासून आपण बघतोय अंपायरिंग करताना या केपीएल मध्ये. फक्त 2 धावा मिळतील. 22 लेफ्ट आर्म पुन्हा खोदून काढलेला आहे. शॉर्ट मिड विकेट चेंडू जायला तोपर्यंत मात्र फलंदाजाला संधी जी मिळेल फक्त आणि फक्त 1 धाव घेण्याची. धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या होती 34. थोडस ब्लॉक होल मध्ये एक बुंद्यात टाकला होता बॉल. खोदून काढला जातोय. जास्त काही धावा मिळत नाही या फटक्यावर. धावसंख्या 33 वर 2. चौथं षटक प्रगती पथावर आहे. ही धावसंख्या एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकणार नाहीये या विकेटवर. 22 यावेळेला मात्र सरळ फेकून दिलेला आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. स्लॉग सिपच्या अंदाजाने षटकार.
चौका ठोकलेला आहे आणि वैयक्तिक खेळतोय 23 वर 13 बॉलचा सामना केलाय तो कल्पेश सापटेने. टीमचं टोटल 40 वर 2 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. उर्वरित जर आणखीन बघितलं 2 ओव्हर शेष आहेत. कमीत कमी 2 ओव्हरमध्ये 25 धाबा यायला पाहिजे. 20 ते 25 धाबा जर आल्या तर नक्कीच एक चांगलं टोटल असेल आणि एक चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल या केपीएल सीझन 6 पहिल्या डे मध्ये. नाही, डेफिनेटली 65 प्लस एक चांगली धावसंख्या ठरू शकेल. जवळपास याच धावसंख्येवर यापूर्वीची मॅच डिफेंड केली होती शारवी 11 संघाने. 40 धावा झाल्यात. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि दोन्ही जे बॅटर आहेत फक्त 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि कल्पेश सापटे हा क्रीजवर आहे आणि कर्णधार श्रीकांत पाटील हा सुद्धा चांगल्या प्रकारे बॅटिंग करताना दिसतोय. टॉससाठी रेडी राहायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. पुढील मॅचसाठी होम साईड 444 नागले टीम कॅप्टन वैभव पाटील आणि मामा भांजे टीम कॅप्टन आपण सुद्धा रेडी राहायचं आहे टॉससाठी. मागच्या वर्षाची चॅम्पियन आणि मागच्या वर्षाची रनरअप टीम एकाच ग्रुपमध्ये. ग्रुप ए च्या मॅचेस आपण बघतोय पहिल्या दिवसामध्ये. योगेश माळी येतोय बॉलिंग ट्रॅकवर. मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं संतोष कोमने लगातार 2 म्हणजे 1 ओव्हर मध्ये 2 बिमर टाकले होते त्यामुळे संतोष कोमला यावेळेस बॉलिंग दिलेले नाहीये आणि योगेश याच्याकडे बॉलिंग दिली जाते आहे. योगेश माळी हा सुद्धा एक चांगला बॉलर आहे आणि बघूया योगेश मागच्या सामन्यात चांगली बॉलिंग केली होती योगेशने. ह्या मॅच मध्ये कसल्या प्रकारे बॉलिंग करतोय. समोर फलंदाज जर आपण बघितलं श्रीकांत पाटील स्ट्राईक एंडवर आहे. 4 बॉल मध्ये 9 वर बॅटिंग करतोय. कल्पेश अतिशय सेट बॅटर आहे 23 वर बॅटिंग करतोय. अगोदरच मान बनवलाय स्विच ऑन. स्विच इट खेळण्याचा प्रयत्न उलटा शॉट खेळण्याचा प्रयत्न सोपा कॅच सुटला जातोय. बघितला आपण कव्हरच्या दिशेने फिल्डर होता वेदांच्या हातामधून हा कॅच सुटतोय. जीवनदान मिळते ते कॅप्टन श्रीकांत पाटील याला. मागत ठरू शकतं. सोपा झेल सोडला शॉर्ट कव्हरला आपण 30 सर्कलच्या आतमध्ये. अशा प्रकारचे झेल जर तुम्ही सोडले तर बऱ्याचशा वेळेला आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा बघितलेलं आहे. कॅचेस विन द मॅचेस झेल घेतल्यानंतर सामन्याला काळाट निमित्ते आणि झेल सोडल्यानंतर कशा प्रकारे पराभवाला सामोरं जावं लागतं. योगेश पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायस कडून बॉलिंग करतोय. योगेश माळी स्ट्राइक कल्पेश सापटे. स्लॉग ओव्हर शेष आहेत. हुक शॉट बॉल जाईल लॉंग लेगच्या दिशेने बाउंड्रीच्या बाहेर 4 रनसाठी चौकार. चिनवता मात्र शॉट त्याच्यावर बनवला गेला. पाहतोय फटका खेळला गेला होता. खरं तर हुकचा फटका खेळण्यासाठी चेंडू थोडा बाउन्स होणं गरजेचं, मात्र शॉट चेंडू खाली राहिला होता आणि फटका खेळला गेला. लिफ्ट आपने पुन्हा एकदा स्विच हिट केलाय यावेळेला. डीप एक्स्ट्रा कव्हर स्वीपर कव्हरच्या दिशेने हा बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाईल. 6 रनसाठी षटकार. टॉस बॉल हा बैल मुझे मार दिया छक्का. 6 रन्स बॅक टू बॅक 2 षटकार कल्पेश सापटेच्या बॅट पडून. सरते शेवटी मात्र 11वा ग्रुप धारण केला कल्पेश सापटेने. कल्पेश सापटे इज ऑन फायर. आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्येचा जो आलेख आहे तो वाढलेला दिसतोय. ग्राफ वाढलेला दिसतोय. 57 धावा झाल्या 57. या ओव्हर मध्ये रन्स येताना दिसतात. 4 बॉल मध्ये तब्बल 17 रन मोजतोय योगेश माळी आणि कुठेतरी असं वाटते की एक बॉलर थोडासा कमी पडतोय की काय स्टॉर्म स्ट्रायकर टीमला. लेफ्ट आर्मने पुन्हा एकदा
यावेळेस बॅकफूट लागला, जागा बनवण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने फिल्डर होता, सरळ फिल्डरच्या हातामध्ये कॅच, विकेट जाईल कल्पेश सापटे याची आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय शार्वी 11 टीमचा. कल्पेश सापटे इज आउट. तर अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. आय थिंक शार्वी 11 हा संघ 70+ कडे पाहत असणार आहे. टीजे सुपर 8 साठी महत्वाची आहे, पण यानंतरची मॅच असणार आहे ती अस्तित्वासाठी महत्वाची आहे. कारण यानंतरच्या मॅचमध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाला 2027 ची वाट पाहावी लागेल. अंतिम षटक, धावसंख्या 57. खास करून कल्पेश सापटेने खूप चांगली फलंदाजी केली, मात्र बाद झाला शेवटच्या चेंडूवर. आता बॅटिंग करण्यासाठी आलेला अक्षय. याला मात्र इनसाइड आउटचा फटका, चेंडू जातोय डिपिश पॉइंट सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. वाईट हबवाली होती खरं तर, थोडासा बॅकफुटला आला आणि फटका खेळला होता पॉइंटच्या वरून. यस, नक्कीच 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. 2 टीमचं टोटल मध्ये नक्कीच फरक पडेल. स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 59 रन. नक्कीच हे टोटल आपण चांगले टोटल म्हणू शकतो. उर्वरित 5 बॉलमध्ये 10 रन जरी आले तर एक चांगले टार्गेट देऊ शकेल शार्वी 11 टीम स्टॉर्म स्ट्रायकर टीम समोर. श्रीकांत पाटील मात्र कॅप्टन इनिंग खेळताना या ठिकाणी दिसतोय आणि खरं तर संघाला आवश्यकता आहे. यावेळेला मात्र अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. अप्पर कटचा अंदाज, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क नाहीये. डॉट बॉल. चांगलं रायझिंग डिलिव्हरी टाकली होती आणि ही खासियत आहे तन्मय पाटीलची. गती चांगली आहे, बॉलला थोडासा कट सुद्धा करतो, अँगल चांगला बनवतोय राईट हँडर साठी. हे बघितलं आपण, सफल झालं होतं बॅटर, त्यामुळे नक्कीच रिच वाईट या ठिकाणी बघितलं अंपायरने. चांगली डिलिव्हरी. तन्मय मार्गस्थ होईल. याला मात्र स्ट्रेट हिट, चेंडू हवेत आणि दर्पण पाटीलने कुठल्याही प्रकारची चूक केली नाही. चांगला झेल घेतलेला आहे आणि ज्या विकेटची आवश्यकता होती संघाचा कॅप्टन त्याला बाद केलेला आहे.
मध्ये पाठवलेला आहे. 59 वर हा चौथा गडी बाद होतोय शार्वी 11 टीमचा. 3 बॉल अद्याप शेष आहेत या इनिंग मधले डॉक्टर गवळी सर. येस, आता मात्र अजय यादव आले. मागच्या मॅच मध्ये 0 बाद झाला होता अजय यादव, पण यावेळेला त्यांनी बॅटिंग करावी. काही चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक राहिले षटकामध्ये. काही गोलंदाजी तन्मय करताना दिसतोय. पहिल्या षटकामध्ये तन्मयने खूप चांगली गोलंदाजी केली आणि मात्र अंतिम षटक चांगल्या प्रकारे हाताळतोय तन्मय. याला मात्र ब्लाइंड स्विंग अपील केलं जात आहे पंचांकडे. संतोष कोम यांची अपील जोरदार होती. त्यांना भरपूर कॉन्फिडन्स होता की हा बॉल बॅटला ब्रश होऊन आलेला आहे. मात्र पंच अगदी अनुभवी पंच आहेत. आपण बघतोय अमित गोलतकर सर त्या ठिकाणी दिसतात बॉलर्स एंडकडे. बॅटिंग एंडकडे आपण बघतोय अजित म्हात्रे सर भरपूर वर्षापासून अंपायरिंग करतात आणि या केपीएल मध्ये सुद्धा भरपूर वर्षापासून अंपायरिंग करताना दिसतात. तन्मय पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. यावेळेला मात्र फटका खेळला, ऑन साईडला खेळायचे चेंडू हवेत आहे आणि शॉर्ट कव्हरला एक सोपा झेल समाप्त केला जातोय. आणि ही विकेट नंबर 5 डाऊन शार्वी 11 टीम. 59 वर 5 विकेट, अंतिम 1 बॉल शेष. काय जबरदस्त षटक. स्लॉग ओव्हर मध्ये वाखाणे जो की बॉलिंग करताना दिसतोय. तन्मय पाटील आतापर्यंत 2 विकेट या स्लॉग ओव्हर मध्ये घेतलेल्या आहेत तन्मय पाटीलने आणि फक्त 2 रन्स खर्च केलेले आहेत. अगदी बरोबर, कारण एक क्षण असं वाटलं 5 षटके संपली तेव्हा 57 धावला, असं वाटलं की 70+ कडे पाहत येणार आहे. आता मात्र असं वाटतंय की 65 जरी धाव संख्या झाल्या तरी सुद्धा शार्वी 11 हा संघ समाधानी राहू शकतो. तन्मय याला फटका पुन्हा. टायमिंग तितकंच चांगलं नाही. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू वेळेने फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. काय गोलंदाजी स्लॉगर मध्ये फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि महत्वपूर्ण 2 सफलता प्राप्त केलेल्या आहेत. 6वं षटक समाप्त झाल्याने बरोबर आपण पाहतो की धावसंख्या झाली आहे ती 60 आणि 61 या धावांचं लक्ष असणार आहे. टॉस होईल. चला दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी यायचं आहे. मामा भाजे टीम कॅप्टन अँड ओम साईड 444 नागले टीम कॅप्टन. आपण टॉस करणार आहोत आणि टॉसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील कॉमेंटेटर डॉक्टर गवळी सर. ओम साई 444 नागले, त्याचबरोबर मामा भांजे, दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही कॅप्टनने यायचंय. दोन्ही कॅप्टन आणि प्रवीणजी गुप्ता यांना मी विनंती करणार आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. सुप्रसिद्ध उद्योगपती, गोल्डन मॅन आणि जय श्रीराम संघाचे ओनर येस प्रवीणजी गुप्ता, आपलं खूप खूप स्वागत आहे. ते म्हणजे टॉस बॉक्समध्ये. 13 तारखेला आम्ही स्वागत वेगळ्या पद्धतीने करू, पण यावेळेला तरी टॉस बॉक्समध्ये स्वागत आहे. कॉईनची माहिती आहे दोघांना. प्रवीणजी गुप्ता यांच्या शुभ हस्ते म्हणणं आहे केसी आहे, पण मात्र आलेला आहे पाहू शकता आपण KPL. प्रवीणजी गुप्ता आपलं खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. ओम साई 444 नागले संघ कॅप्टन. दोन्ही संघांसाठी खरं तर दोन्ही संघांसाठी ही मॅच इतकी महत्त्वाची आहे, इतकी महत्त्वाची आहे. पराभव जर झालात तर सरळ KPL 2027ची वाट तुम्हाला पाहावी लागेल. पहिल्या मॅचमध्ये ज्या काही चुका घडल्या असतील, पण
यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, काय निर्णय असणार आहे? फिल्डिंग. रणनीती काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, गोलंदाजामध्ये काय बदल होईल की यावेळी मात्र तीच गोलंदाजी उपलब्ध असेल? नाही, गोलंदाजमध्ये बदल होईल. मॅच जिंकण्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार? किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही चेस करताना विजय प्राप्त करू शकाल? 60 ते 65 मध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यांना. पहिल्यांदा 11 जो संघ खेळला तोच राहणार आहे की अजून एखाद्याचा समावेश केला जाईल? केला जाईल. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा, तुमच्या पाठीराख्यांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा असणार आहेत. मामा भांजे, नक्की जे चुका झाल्या त्या चुकामध्ये काही बदल केला जाईल, पण टॉस महत्त्वाचा होता का? टॉस तर महत्त्वाचा होता. तुम्ही जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंगच घेतली. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण आम्ही नेहमीच म्हणतो क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, एक मोठी धावसंख्या उभी केली तर त्याची तुम्ही समोरच्या संघावर दडपण टाकू शकता. काय स्ट्रॅटेजी, किती धाव करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 70-75 पर्यंत जाणार आम्ही. बॅटिंग लाईनअपमध्ये काय बदल करण्याचा प्रयत्न होईल? हा, बदल तर करणारच. कारण पहिल्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला आहे, त्यामुळे यामध्ये तुम्हाला नक्कीच थोडंसं स्ट्रॅटेजी चेंज करावी लागणार आहे. हो, करणार. या मॅचमध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल. भेटेल. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा, तुमच्या पाठीराख्यांसाठी खूप खूप शुभेच्छा. तर यानंतर मित्रांनो चौथी जी मॅच असणार आहे ती म्हणजे लुझर, आणि दोन्हीही संघ थोडेसे डेंजर झोनमध्ये आहेत, कारण दोन्ही संघासाठी हा विजय, या मॅचमधला विजय महत्त्वाचा आहे. कारण 5वी मॅच ते खेळू शकतात विजय झाला तर. पण टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून निर्णय घेतलेला आहे ओम साई टेबलवर नागले संघाने, तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे, ते म्हणजे मामा भांजे संघाला. ऑल दी बेस्ट. कुठेही जाऊ नका, आयशा क्रिकेट ग्राउंडवर मॅच पाहण्यासाठी या. आणि जर घर बसल्या तुम्हाला मॅच बघायची असेल तर मात्र तुम्ही नक्की सर्च करा प्रिन्स मूवीज आणि पहा KPLचा हा थरार, कॉमन प्रीमियर लीग 2026. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस, थँक्यू सो मच. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा श्रीकांत पाटीलचा. लेफ्ट हँडर बॅटर भावेश ठाकरेसाठी आपण बघतोय क्रॉस बॅट शॉट करण्याचा प्रयत्न, अँगल बनवला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. हा डॉट बॉल जातोय. सुरुवात चांगली गोलंदाजी मध्ये करताना दिसतोय श्रीकांत पाटील. पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चांगला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग टाकताना दिसतोय. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात गोलंदाजीमध्ये चांगली केलेली आहे श्रीकांत पाटीलने. माझ्या जोडीला समोरच्या कक्षामध्ये वॉइस ऑफ मीरा भाईंदर मनीष पाटील पुन्हा एकदा सज्ज होतात. वेलकम मनीष. धन्यवाद हेमंत सर, धन्यवाद गवळी सर. गोलंदाजी श्रीकांतची वरच्या दर्जाची राहिलेली आहे आणि डिफेंड करताना अशीच सुरुवात षटकाची हवी होती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स. पुन्हा एकदा आणखीन एक बॉल, चांगला एज लागली विकेट किपर गणेशच्या हातामध्ये बॉल. विकेट जाईल, जो स्ट्रगल करत होता फलंदाज भावेश ठाकरे, कॉन्फिडन्स रूपाने विकेट. ठाकरे ज्यांनी मागच्या वर्षी मालिकावीरचा पुरस्कार जिंकला होता, अजूनही ते काय स्पर्धेच्या बाहेर नाही गेलेत, पण हा सामना जिंकवण्यासाठी त्यांनी जर आपलं योगदान दिलं असतं तर मग आराम मिळाला असता 4 दिवसांचा टीमला. KPLची हीच खासियत आहे, जो KPL मध्ये पहिल्या एखाद्या सीझन मध्ये जर अगोदरच्या सीझन मध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतोय, दुसऱ्या सीझन मध्ये त्याचा परफॉर्मन्स तेवढा चांगला होताना दिसत नाही आहे. म्हणूनच आपण बघितलं KPLचे मागचे 5 सीझन झालेले आहेत आणि 5 सीझन मध्ये 5 मॅन ऑफ द सिरीज आपण वेगवेगळे बघितले आहेत. पहिल्या सीझन मध्ये राहिल अन्सारी होता, दुसऱ्या सीझन मध्ये कल्पेश सापटे होता, तिसऱ्या सीझन मध्ये रुपेश जाधव होता, चौथ्या सीझन मध्ये दर्पण अचोलकर आणि 5व्या सीझन मध्ये जो आता बाद झाला भावेश ठाकरे तो होता. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा श्रीकांत पाटील राईट आर्म ओव्हर द विकेटने जबरदस्त बॉलिंगची सुरुवात. यावेळेस ऑन द राईट खेळला जातोय बॉलला, बॉल येतोय खाऊखानाच्या दिशेने, फिल्डर त्या ठिकाणी होता, चांगली फिल्डिंग होते. 1 रन कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. सिंगलने आपलं खातं ओपन करतोय संतोष कोम, ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त धुवाधार बॅटिंग केली होती. सिंगलने आपला टीमचं सुद्धा खातं खोललेलं आहे. टार्गेट इतकं मोठं नाहीये, पण डिफेंड करण्यासाठी पर्याय योग्य वापरलेला आहे टीम शार्वी 11 आहे श्रीकांतचा. मागच्या 4 बॉलवर त्यांनी एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद करत फक्त 1च धाव खर्च केले. धनराज स्ट्राइक एंडवर
ओ खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम डिलिव्हरी. थोडासा ऑफ ब्रेक टाईपने हा बॉल टाकला होता. बॉल पडल्यानंतर थोडासा फास्ट गेला, खाली राहिला, डॉट बॉल जातोय. तिरकस बॉलिंग रनअप त्यांचं आहे आणि एक शार्प इनकटर हाताळण्यासाठी ओळखलं जातं. एक साइड आर्म ॲक्शन आहे आणि म्हणूनच बाउन्स कंट्रोल आतापर्यंत चांगला राहिला या षटकामध्ये श्रीकांतचा. शेवटचा बॉल, अंतिम बॉल चेश. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आहे. बॉल जाईल पॉइंटच्या दिशेने, डीप मध्ये प्रोटेक्शन होतं. चांगली फिल्डिंग करतो तिथला फिल्डर. थ्रो होईल तोपर्यंत 1 रन कंप्लीट. 1 रनने टीमचा स्कोर जाईल. 2 ओव्हरची होते समाप्ती. एक सक्सेसफुल ओव्हर करताना दिसतोय कॅप्टन श्रीकांत पाटील. पहिल्या ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा स्कोर आहे 2 1 विकेट. यावेळेस बैठक, परफेक्ट कनेक्शन, परफेक्ट एक्झिक्युशन, परफेक्ट डिस्टन्स, बॉल फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार साधावा. मागच्या ओव्हरमध्ये रन्स बनवत नव्हत्या, मात्र या ओव्हरमध्ये सुरुवात चांगली आहे. षटकार येतोय. षटकार म्हणजेच मागच्या षटकाचा बॅकलॉग जो आहे तो भरून घेतलेला आहे पहिल्याच बॉलवर आणि पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्यासाठी माझी तयारी आहे. धनराज तेच सांगतोय. षटकार येतोय, धावसंख्या पोहोचते आता 8 या आकड्यावर. प्रत्येक षटकामागे जर आपण पाहिलं जवळपास 12च्या गतीनं जायचंय स्टॉर्म स्ट्रायकर्सला आणि त्यासाठी तयारी आहे. पण आता हा ट्रॅप लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाज धनराजचा संपतोय खेळ. योगेश भरतचं दमदार दणक्यात पुनरागमन, विकेट डाऊन. थोडासा बाहेर स्लॉट मध्ये बॉल होता. जबरदस्त फटका, मात्र थोडीशी ताकद कमी पडली. लॉंग ऑनचा एरिया क्लिअर करू शकला नाही. कल्पेश सापटे त्या ठिकाणी उभा होता. चांगलं संतुलन बनवलं, चांगला कॅच घेताना विकेट मिळवली. तंबूचा रस्ता दाखवला तो धनराज सावंतला. 4 बॉलमध्ये 7 रन बनवले धनराजने आपल्या टीमसाठी आणि 8 वर हा दुसरा विकेट जातोय स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा. तन्मयीला पहिल्या सामन्यामध्ये 6व्या षटकात संधी मिळाली होती फलंदाजी करण्याची आणि आता या सामन्यात बघा त्यांना दुसऱ्या षटकातच यावं लागते. हाच क्रिकेटचा खेळ आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखे घडेल असं नाहीये, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा जिंकण्यासाठी आलेला आहे. स्ट्रॉंग स्ट्रायकर संघ 8 धावा 2 फलंदाज बाद जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच 53 धावांची. 53 रन्स स्टील रिक्वायर्ड टू विन इन 28 डिलिव्हरीज. ऑस्टमच्या बाहेरचा बॉल फॉलो करण्याचा प्रयत्न होता, फक्त बॅट स्विंग पाहायला मिळाले. वाईड लाईनच्या आतून बॉल ट्रॅव्हल होतोय, डॉट बॉल. यस, चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय. बघितलं वाईट ड्युआर्कर या वेळेला टाकला होता आणि गती सुद्धा अतिशय चांगली, भरपूर दुरून खेळण्याचा प्रयत्न या वेळेला केला होता तन्मय पाटीलने. योगेश बरफ फुल टॉस बॉल, एलिव्हेशन होतं पण गॅप शोधण्याचा प्रयत्न यशस्वी. बॅट्सविंग प्रॉपर, डिस्टन्स प्रॉपर, बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार. तन्मय पाटीलच्या वतीनं चौकार. प्रयत्न केला आणि फुल टॉस करून बसला या ठिकाणी. गॅप चांगला शोधला होता, प्लेसमेंट अतिशय चांगली या फटक्यामध्ये.
फुलटॉस उचलली जबाबदारी, स्ट्रोक खेळला लय भारी, बॉल फॉरवर्ड गॅलेक्सी मारेच्या पार, तन्मयच्या वतीनं लांब लचक षटकार. दोन्ही बॉल फुल टॉस टाकले गोलंदाज योगेश बरबने आणि दोन्ही फुल टॉस बॉलवर चांगला समाचार घेतला तन्मयने. हा बघितला फ्लिक केला बॉलला आणि सरळ पाठवलंय बाउंडच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. सारंगसडी षटकार. पहिलं षटक फक्त 2 धावांचं होतं आणि हे षटक आतापर्यंत 16 धावांचं राहिलेलं आहे. 5 बॉलचा खेळ संपलेला आहे. आणि कॉन्टेस्ट जर आपण बघितलं आयकॉन वर्सेस आयकॉन हा द्वंद्व आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच हा चांगला सामना. मात्र या ठिकाणी बाजी मारलेली आहे ती तन्मय पाटीलनी. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, 10 रन्स आलेले आहेत मागच्या 2 बॉलवर. टीमचं टोटल 18/2. योगेश बरफ ज्यांनी मागच्या सामन्यात 2 षटकं हाताळताना 6 धावा खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या होत्या, या एका षटकात आतापर्यंत त्यांनी 16 खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल या षटकातला. तन्मय स्ट्रायकर सेंडला. समोर असू द्या कोणताही गोलंदाज, षटकार खेचणं हाच माझा अंदाज. तन्मयचा आणखीन एक अफलातून षटकार. आवर आहे फटक्यामध्ये तन्मयच्या. बघितलं अप्रतिम शॉट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केला होता यावेळेला. लॉंगांच्या वरून चल 6 रनसाठी एफडले शॉट षटकार. या षटकाराने टीमचं टोटल जाऊन पोहोचते 24 वर 2 विकेट. 12च्या सरासरीने धावा आलेल्या आहेत आणि उर्वरित 4 ओव्हरमध्ये 9.25च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत ही मॅच जिंकण्यासाठी. आणि ज्या प्रकारची बॅटिंग चालू आहे ना, आता असं वाटतं की नक्कीच ही मॅच सोपी होऊ शकेल स्टॉर्म स्ट्रायकर टीम साठी. एका बाजूने आपण बघतोय सागर बनसोडे फॅम टीम आहे, शार्वी 11. दुसऱ्या बाजूने इम्रान शेख फॅम टीम आहे. स्टॉर्म स्ट्रायकर या वेळेस जर बघितलं 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टॉर्म स्ट्रायकर 24 वर 2, शार्वी 11 2 ओव्हरमध्ये 16 वर विकेट नव्हता. अफगाणिस्तान विरुद्ध साऊथ आफ्रिका हा सामना चालू आहे. 1 सुपर ओव्हर ट्राय झाले आणि आता दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानला 24 धावांची गरज आहे. तर वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा असे कित्येक विक्रम आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. श्रीकांत गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सेकंड पाटील येतोय. ओ खोलबट टप्प्याचा बॉल ब्लॉकरमध्ये टाकला होता. बॅकलिपला खाली कोण खेळतोय मिड विकेटच्या दिशेने. 1 रन पूर्ण. दुसऱ्याचा कॉल नॉन स्ट्राइक एंडवर थ्रो. प्रेशर या ठिकाणी बनवलंय ते फिल्डरवर, कारण पहिली धाव अतिशय जोरात काढली होती दोन्ही बॅटरने. हेमंत सर, ही रिस्क गरजेची होती का? कारण तन्मय सेट झालेले आहेत आणि जरी त्यांनी स्ट्राईक स्वतःकडे ठेवली असती तरी नुकसान तितकं झालं नसतं, कारण ऑपोजिट टू विंड डिरेक्शन सुद्धा तन्मय चांगले खेळतात सुद्धा, पण ही रिस्क कदाचित महागात पडू शकली असती. यस, नक्कीच विकेट गेली असती तर तन्मयसारखा एक महान फलंदाज बाद होऊ शकला असता आणि एक मोठा हादरा लागला असता स्टॉर्म स्ट्रायकर टीमला. श्रीकांत पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. संतोष कोम मागच्या मॅचचा हिरो, ज्याने जबरदस्त बॅटिंग केली होती मागच्या मॅच मध्ये, तो सध्या आपण बघतो स्ट्रायकिंग एंडवर आहे. चला वेलेबद्दल सहकार्य करा. ओ हो हो, व्हॉट अ शॉट. उचलून खेळले बॉलला, डीप मिड विकेटच्या बाहेर पाठवलंय. 6 रनसाठी षटकार. अभिवादन देण्यासाठी षटकार. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका आहे. थोडासा कट शॉट केला होता बॅकवर्ड ऑफ द पॉइंटच्या दिशेने. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. पुन्हा एकदा 2चा कॉल. 2 रन्स या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही बॅटर आणि या 2 रनने टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय स्कोर बोर्डवर 34 रन. 34 लॉस ऑफ 2 विकेट. श्रीकांतवर भरोसा होता, म्हणजे श्रीकांतने मागच्या षटकात फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि
तिकडूनच हे षटक चालू होईल कसं वाटलं होतं. अजूनही संधी आहे. फुल्लेचा बॉल यावेळेला ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. व्हाईटचा इशारा. अंपायर अजित म्हात्रे सर यांचा एक अतिरिक्त रन मिळेल. प्रेशर या ठिकाणी बनते बॉलरवर सुद्धा. ज्यावेळेस फटकेबाजी होतात, ज्यावेळेस सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट होते, ते प्रेशर दिसते या ठिकाणी. ओव्हर द विकेटनी पुन्हा एकदा. हो, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस, डॉट बॉल. तुमची प्रतिभा तुम्हालाच ओळखावी लागेल. त्याची आठवण करून देण्यासाठी कोणीच येणार नाही. खूप चांगले शार्प इनकटर आहेत श्रीकांतकडे. साइड आर्म ऍक्शन आहे, बाउन्स कंट्रोल आहे आणि त्यासाठी त्याचा फायदा उचलायला हवा आणि त्यासाठी तयारी त्यांनी केली सुद्धा. हा डॉट बॉल खूप महत्वाचा होता शार्वी 11 साठी. हो, हॅमर केलंय बॉलला लॉंग अपच्या दिशेने. फिल्डर पुन्हा एकदा कल्पेश सापटे येतोय समोर. चांगला कॅच, विकेट जाईल संतोष कोम याची. हा तिसरा फलंदाज बाद होतोय स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा. 35 वर 3. आणि एक्स्ट्रा कव्हर लॉंग बॉल खेळण्याचा प्रयत्न. जास्त हालचाल करावी लागली नाही क्षेत्ररक्षकाला. सोपा झेल टिपला. ही पार्टनरशिप ब्रेक करणं शार्वी 11 साठी खूप महत्वाचं ठरलं होतं, कारण दोन्ही फलंदाज धुमाकूळ घालत होते. 11 धावांवर संतोषचा खेळ संपलेला आहे. तन्मय अजूनही खेळपट्टीवर 16 धावांवर आहे. चांगल्या स्ट्राईक रेटने. करंट रन रेट 13चा आहे आणि जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे ती म्हणजेच एकंदरीत 26 धावांची. 26 रनची आणखीन आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. 2 बॉल शेष असतील ह्या ओव्हर मधले. या ओव्हर नंतर आपण घेणार आहोत स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 3 ओव्हर मध्ये आपण ट्रिक्स घेतोय. बघा, आणखीन एक अपडेट मला प्रेक्षकांना पोहोचवायचे की 24ची जी सुपर ओव्हर होती, अफगाणिस्तान कडून 3 षटकार आणि 1 बॉल 5 वर आले. बघा, या गोष्टी लक्षात राहण्यासारख्या आहेत. बघूया, सुपर ओव्हर जर विचार केला तर केपीएल मध्ये देखील सुपर ओव्हरचा थरार मागच्या 5 पर्वाचा अनुभव असेलच आपण. यस, नक्कीच सुपर ओव्हरचा थरार झालेला आहे. त्याची माहिती आपण नक्कीच पोहोचूया. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. ओ, यावेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न. दर्पण पाटील स्ट्राईक एंडवर होता. ओव्हरची होईल समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा स्कोर आहे स्कोर बोर्डवर 35 वर 3 विकेट. घेऊया आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट. थँक्यू. इनेश इंटरप्राइजेस, ईशान इंटरप्राइजेस, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आणि आता प्रथमेश पाटील पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडवर प्रिन्स मूवीच्या वतीनं चांगले ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. कामन क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं कामन प्रीमियर लीग आपण पाहतोय. आपल्या हक्काच्या परिसरामध्ये, हक्काच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळ देण्यासाठी प्रत्येक जण सज्ज असतो आणि खूप चांगली माहिती हेमंत सर आपण दिलीच की एकही खेळाडू रिपीट होऊ शकला नाही मॅन ऑफ द सिरीज साठी. म्हणजे याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की या वर्षी सुद्धा एक नवीन खेळाडू असेल जो मॅन ऑफ द सिरीज असेल. यस, प्रेक्षकांची सुद्धा तीच अपेक्षा असते की प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या खेळाडूला एक बाईक गेली पाहिजे आणि ते मागच्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं. या वर्षामध्ये सुद्धा प्रेक्षकांची अपेक्षा तशीच असेल. मात्र बघूया कोणता खेळाडू जो आहे आपला खेळ चांगला करेल. आणि जी बाईक आहे मॅन ऑफ द सिरीज साठी जी स्पॉन्सर्स केलेली आहे आणि श्री मनोज भगत, दिशा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यानंतर SK हे म्हणजेच समाज कल्याण निश्चय पालघर जिल्हा अध्यक्ष प्रकाशजी देवडीकर यांच्याकडून स्पॉन्सर झालेली ही मॅन ऑफ द सिरीजची बाईक वर कोण आरूढ होईल हे आपल्याला कळेल 15 फेब्रुवारीच्या संध्याकाळी. म्हणूनच मी आता RTOच्या बाहेर रांग बघितली होती. कामांच्या सर्व खेळाडूंनी रांग लावली होती लायसन्ससाठी. कुणाला बाईक मिळेल याचा भरोसा नाही, म्हणूनच अगोदरच लायसन काढून ठेवलंय सर्वांनी. तसं पण बघितलं तर खूप कमी जण आहेत ज्यांच्याकडे लायसन आहे.
आणि आमचा जो रस्ता असा आहे ना त्या ठिकाणी आमची आरटीओ कधी येत नाही. जर आरटीओ आले तर त्यांनाच 2 शब्द ऐकावे लागतात. म्हणजे मुद्दा बरोबर छेडला नाही का मी? रस्ता नाही पण मात्र पुढच्या सीझनला तुम्हाला नक्कीच एक चांगला रस्ता पाहायला मिळेल. वर्क इन प्रोग्रेस. व्हेरी गुड. वी आर वेटिंग फॉर इट. 35 झाल्या 3 फलंदाज बाद, 18 चेंडू 26 ची गरज. सामन्यामध्ये अजून खूप काही बाकी आहे. पाहूया हे षटक कोणाच्या बाजूने जाते. विघ्नेश गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. ओ फुल टॉस बीमर आणि बॉल जातोय लॉंग टॉस मारेच्या पार. जी गोष्ट आपण आता चर्चेत घेतली होती की सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे, या बॉलने ते सर्व काही आता सोपं झालंय फलंदाजांसाठी. 5 धावांचा बोनस. असं वाटलं हातातून बॉल निसटला. जास्त गती देण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर चुकला. मागचा फिल्डरला चान्सेस नव्हता अडवण्यासाठी. सरळ बॉल निघून गेलाय लॉंग स्टॉपच्या बाहेर 4 रनसाठी. ह्या वेलकम बाउंड्री फॉर स्टॉर्म स्ट्रायकर टीम. बीमर सुद्धा आहे तर 5 रन मिळतील या बॉलवर. पुढचा बॉल फ्री हिट आहे. अडचण वाढते टीम शार्वी 11 ची. आणि फ्री हिटच्या बॉलवर ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला पंच केलंय. सरळ बॉल पोचतोय लॉंग ऑफला. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. दूरवरच्या एंडला थ्रो. तन्मयचा वेग भन्नाट आहे. खेळपट्टीवर मिळतात या 2 धावा. धावसंख्या दोन्ही पुढे सरकून पोहोचते आता 42. चांगली बॅटिंग करताना दिसतोय तन्मय पाटील. थांबून राहिलेला आहे. चांगल्या बॉलला सन्मान देतोय. खराब बॉलवर एक मोठा फटका सुद्धा खेळतोय. चांगला पंच होतं यावेळेला लॉंग ऑफच्या दिशेने. बघितला फ्री हिटचा बॉल आहे. मोठा फटका खेळावाच लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे धावफलकावर 42 रन. विघ्नेश कडून अपेक्षा आहे कॅप्टनला, जरी सुरुवात चुकले तर सुद्धा प्रतिभा आहे विघ्नेशकडे. ड्राईव्ह केल्या बॉलला लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक पुढे येईल. चूक झाली होती पण दुसऱ्या धावेची इच्छा नव्हती तन्मयची. एका जागेवरती थांबताय. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहे ते म्हणजेच दर्पण पाटील. हे सुद्धा बिग हिटर आहेत जे स्ट्रायकरला पाहायला मिळत आहेत. विघ्नेश जर आपण बघितलं तर विघ्नेश नवीन इमॅजिंग खेळाडू आहे. भरपूर कमी लोकांना माहिती होतं ऑप्शनमध्ये की विघ्नेश चांगली गोलंदाजी करू शकतो म्हणून जास्त ऑप्शनवर कोणी बोली लावली नव्हती. मात्र कॅप्टनला माहित होतं शार्वी 11 टीमच्या. त्यांनी बोली लावली आपल्या टीम मध्ये घेतलंय आणि गोलंदाजीचं स्पीड जर आपण बघितलं अतिशय चांगला आहे. यू हॅव टू प्रूव्ह इट. यू हॅव टू प्रूव्ह इट. अँड यस ही प्रूव्ड. काऊ कॉर्नरला झेल देऊन फलंदाज. दर्पणचा खेळ संपला. विकेट जाते विघ्नेशच्या खात्यामध्ये. योगेश समोर आला. अप्रतिम कॅच. रनिंग कॅच घेतो योगेश. बरफ विकेट या ठिकाणी मिळते ती विघ्नेशला. दर्पण पाटीलची ही विकेट या ठिकाणी जाते आणि हा 4था फलंदाज बाद झालेला स्टॉर्म स्ट्रायकर टीमचा. 43 वर 4. टार्गेट 61 आहे आणि इक्वेशन आपण बघूया. समीकरण बघूया. 15 बॉल मध्ये 18 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी स्टॉर्म स्ट्रायकर टीमला नाही जाऊ देणार ही संधी शार्वी 11 हा संघ सुद्धा. किती चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाने केला. धावता झेल त्याने पूर्ण केला. विघ्नेशने त्यासाठी चांगलीच मेहनत घेतली होती. पहिल्या बॉलवर त्या 5 धावा ज्या बोनसच्या खर्च झाल्या होत्या त्यावर लक्ष देत असताना त्यानंतर ती चूक होणार नाही याची काळजी विघ्नेश यांनी घेतली. आणि जसा आपण उल्लेख केला की नवीन खेळाडू आहे आणि नवीन खेळाडूंची कल्पकता लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती कल्पकता श्रीने लक्षात घेऊन हे षटक त्यांना दिलंय आणि चूक होऊ नये ती सुधारणा करण्याची धमक गोलंदाज विघ्नेशकडे आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट किरणसाठी. ओ यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण केलेली आहे. बॅक टू बॅक दुसरा धक्का. म्हणतात ना की जेव्हा काम असतं तेव्हा मोबाईलचं नेटवर्क जाम असतं. कॅच ड्रॉप. सोपा कॅच होता कल्पेशसाठी. कल्पेशच्या हातामधून असं कॅच कधी सुटत नसतात. हा बघितला स्टेट डाऊन डी ग्राउंड. हा फटका लॉंगच्या दिशेने कल्पेश होता आणि पोझिशन थोडीशी खराब. बॉल पर्यंत व्यवस्थित पोहोचला नव्हता. संतुलन बरोबर नव्हतं. कॅच सुटतोय आणि जीवनदान मिळतोय फलंदाज किरण धोम याला. चुका करून नाही चालणार. इतकी चांगली गोलंदाजी आता विघ्नेशच्या वतीने मिळते शार्वी 11 ला. आता आणखीन एक मौका मिळालाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. सारा गाव मामाचा पण कोण नाही कामाचा. लगातार दुसरा कॅच ड्रॉप. शार्वी 11 आता संकटामध्ये. यस नक्कीच विकेटची आवश्यकता होती. या ठिकाणी विकेट घ्यायला पाहिजे होतं.
हे दोन्ही कॅच जर घेतले असते दोन्ही बॅटर तंबूमध्ये परतले असते. हे बघितलं आपण, हवेत बॉल होता, भरपूर उंच एलिव्हेशन मिळालं होतं, मात्र डिस्टन्स तेवढे नव्हतं. लॉंग ऑफचा फिल्डर त्या ठिकाणी अजय येतोय आणि अगोदर कल्पेश आणि यावेळेस अजय पोलार्डच्या हातामधून चूक होते आणि 2 लगातार कॅचेस सुटलेले आहेत. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच वर जितो मॅच. मात्र या ठिकाणी कॅच सोडल्यानंतर तुम्ही नक्कीच या मॅच मधून बाहेर जाऊ शकता. हे वारंवार रिप्ले दाखवलं जाते कॅच सुटल्याचं. खरा फिल्डर बदलला जातोय. विकेट घेतल्याचं नक्कीच स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमवर थोडंसं प्रेशर मध्ये तुम्ही आणू शकले असते. 100% आणि 2 ऑपॉर्च्युनिटीज, एक नाही दोन ऑपॉर्च्युनिटीज मिस केलेल्या आहेत क्षेत्ररक्षकांनी. धावसंख्या 46 झाल्या, जिंकण्यासाठी 215ची गरज आहे. आता तुम्हाला ठरवायचं आहे की आजच्या दिवसाच्या 5व्या सामन्यासाठी पात्र व्हायचंय की रविवारच्या दिवशी क्वार्टर फायनल साठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आउटसाइड एज बॉल पॉइंटला बघा, अजून एक वेळा बॉल गॅदर नाही होत आहे. नेमकं काय झालंय, क्विक गिफ्ट करावा लागेल क्षेत्ररक्षकांना. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 षटका समाप्तीनं 47 धावा, 4 फलंदाज बाद, जिंकण्यासाठी 12 चेंडू 14 धावा. 12 बॉल्स 14. बारा चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. हेमंत सर, हे षटक म्हणजे इतकं विचारपूर्वक शार्वी 11च्या गोलंदाजाला हाताळावं लागेल, म्हणजे आयुष्यातलं सर्वोत्तम षटक तो आपण समजू शकतो असं षटक राहिलं पाहिजे. आणि पाहूया श्री त्यासाठी कोणावर विश्वास ठेवतो, कारण श्रीची 2 षटकं संपलीत. अगदी बरोबर आहे आणि महत्वाचं हा षटक असेल. सेकंड लास्ट ओव्हर जी अतिशय निर्णायक षटक असेल दोन्ही टीमसाठी. 12 मध्ये 14ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. आणि शार्वी 11 टीमला हे 14 रन्स डिफेंड करावे लागतील सुपर 8 मध्ये जाण्यासाठी. 2 लगातार मॅच जिंकल्या, टेन्शन खतम, डायरेक्ट सुपर 8. बिग बॅश फॉर्म्युला आपण बघतोय मागच्या 3 सीझन पासून या केपीएल मध्ये. केपीएल सीझन 6 आहे आणि खरोखरच आजचे मॅचेस सुद्धा आपण बघितले अतिशय चांगल्या. फिल्डिंगचा दर्जा थोडासा या मॅच मध्ये थोडासा कमी, क्लास खराब दिसला आपल्याला. एक्झॅक्टली, आणि त्या गोष्टी आपण एक्सक्यूज नाही देऊ शकत त्या चुकांवर. बॉलिंग साठी येतोय बॉलर योगेश परब आहे. ड्राईव्ह केलाय, यावेळेला ऑफ ड्राईव्ह आहे. वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्ये थोडीशी मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते शार्वी 11 टीम कडून. 2 रन्स कंप्लीट करतात दोन्ही बॅटर. 2 ने टीमचा स्कोर जाऊन पोहोचेल स्कोर बोर्डवर 49 रन्स. वाईड हाफ व्हॉलीवर कव्हर ड्राईव्ह केलेली आहे. आणि आता मी तर म्हणेन की डबल सुद्धा परवडणार नाही शार्वी 11ला, कारण आता 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. तन्मय सेट झाल्या, 240चा स्ट्राईक रेट आहे. सातत्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवतात, सामना लवकर संपवण्याची इच्छा त्यांची आहे. 12ची आवश्यकता, 11 बॉल चेश. फुलटॉस बॉल उडविला, बॉलला कौकानच्या वरून 6 रनसाठी षटकार. फुल टॉस बॉल किंवा लेंथ बॉल, आणि त्या संधीसाठी तन्मय तयारीत होता. षटकार खेचला, सामन्यात त्यांनी आपल्या बाजूने झुकवला. धावसंख्या 55 झाले, जिंकण्यासाठी 6ची गरज. फक्त 6ची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि आता आपण म्हणू शकतो या मॅच वर वर्चस्व आहे ते स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमचं. इम्रान शेख फॅम टीम थोडंसं टेन्शन मध्ये सध्या शार्वी 11 टीम आणि त्यांचे ऑनर सागर बनसोडे. 6 रनची आवश्यकता, मॅच नक्कीच झुकलेली आहे स्ट्रॉंग स्ट्रायकर टीमच्या बाजूने. चला लगेच सुरुवात करायची आहे पुढील मॅच साठी. दोन्ही टीम रेडी राहायचे आपण. यानंतर आणखी 2 मॅच बाकी असतील आजच्या दिवसातले. योगेश बरा पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्म ओव्हर द विकेटने. ओ चांगला बॉल, कमबॅक चांगला करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय विकेट किपरच्या हातामध्ये. बॉल स्विंग अँड मिस. जितका लांब नेता येईल तितका सामना लांब न्यावा लागेल योगेशला. अधुरी षटकार आलेला आहे. डॉट बॉल ची हाताळणी सातत्याने करावा लागेल. विकेट मिळाला तर मग उत्तम,
तन्मय पूर्णपणे सेट झालेले आहेत. सामना संपवण्याचा इरादा त्यांचा होता, म्हणूनच ती बॅट्सविंग पाहायला मिळाली, पण आलाय डॉट. 30 वर बॅटिंग करतो तन्मय. यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, चांगलं कनेक्शन झालेलं नाहीये. फिल्डर त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज जातोय. रनआउटची या ठिकाणी अपील केली जाते, मात्र 1 रन या ठिकाणी पूर्ण केलेले दोन्ही बॅटरने. 1 रनने स्कोर जाऊन पोहोचेल हे बघितलं. थ्रो आला होता गणेशच्या हातामध्ये, मात्र आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोचला होता फलंदाज. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. फक्त 5 रन दूर आहे स्टॉर्म स्ट्रायकर टीम विजयापासून. बॉल शेष आहेत ते 8 बॉल. 8 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. स्ट्राइक एंडवर किरण धूम येतोय. किरण 1 बॉल मध्ये 1 वर बॅटिंग करताना दिसतो आपल्याला. योगेश बरं पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म होतं विकेटने. हो, खाली राहिला बॉल. जबरदस्त डिलिव्हरी, गती चांगली आहे आणि लेंथ अतिशय चांगली ठेवली होती या बॉलवर योगेश बरपने. जास्त टर्न नव्हता, बॉल थोडा लो राहिला आणि त्या स्लो बाउन्सचा अंदाज नाही आलाय. षटकारानंतर चांगलंच पुनरागमन होते, पण अजूनही कठीण परिस्थिती आहे शार्वी 11 संघासाठी. 7 चेंडू जिंकण्यासाठी 5 विकेट स्ट्रॉंग स्ट्रायकर्स. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा योगेश. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त कमबॅक केलं. षटकार लागल्यानंतर गोलंदाज योगेश बरपने. अंतिम 1 षटक शिल्लक. 1 षटकामध्ये 5 रनची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी स्टॉर्म स्ट्रायकर टीमला. आणि केपीएल मध्ये असं झालेलं आहे, शेवटच्या ओव्हरमध्ये 5 ते 6 रन डिपेंड झालेले आहेत. हा चमत्कार पुन्हा एकदा इतिहास घडवेल का शार्वी 11 टीम, हे आपल्याला बघायचं आहे. आहे जो इकॉनॉमिकल राहील त्यासाठी निवड थोडीशी कठीण कॅप्टनसाठी. अगदी बरोबर आहे. एक मॅजिकल बॉलिंग टाकणारा बॉलर जर आला, त्यांनी जर मॅजिकल बॉलिंग केली तर नक्कीच या सामन्याला कळाटणी मिळू शकते. शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना जरूर आलेला मनीष, मात्र शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का? जायला पाहिजे. तुमची आमची अपेक्षा तर तीच आहे, कारण प्रत्येक प्रेक्षक म्हणजे 80% प्रेक्षकांना हेच वाटते की स्ट्रॉंग स्ट्रायकर सामना जवळपास जिंकतोय की काय. पण काही प्रेक्षक आहेत ज्यांना नेहमीच वेगवेगळे ट्विस्ट पाहण्याची इच्छा असते. कदाचित तो ट्विस्ट या षटकात पाहायला मिळेल. पहिले 3 बॉल योग्य त्या पद्धतीने हाताळले गेले गोलंदाज कल्पेश सापटे यांच्याकडून, तर मग कुठेतरी ती मजा प्रेक्षकांची तशीच्या तशी राहणार आहे, जी अपेक्षा त्यांनी केली होती. 6 चेंडू 5 धावांची गरज आहे. महत्वाचं अंतिम षटक हाताळण्यासाठी कल्पेश सापटे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतोय. स्ट्रायकर साइडला आहे बॅटर तन्मय पाटील. नाही, सुरुवात या षटकाची व्हाईट बॉल झालेली आहे. एक्स्ट्रा मिळते 6 चेंडू 4. पहिलाच बॉल खराब टाकला. जर अशा प्रकारचे इक्वेशन असते त्यावेळी पहिल्या बॉलवर नक्कीच विकेट किंवा डॉट केलं असतं, थोडंसं प्रेशर बनवलं असतं बॅटरवर. मात्र पहिला बॉल वाईट टाकतोय कल्पेश सापटे. नवीन प्रयोग समजदारीने करायला हवा, पण आता हा प्रयोग योग्य राहिलाय, कारण क्रीजच्या डेप्थचा फायदा उचलायचा होता तन्मयला, पण पिचिंग चांगली राहिली गोलंदाज कल्पेशची. डॉट बॉल 5 चेंडू 4 धावा. थोडंसं कुठेतरी असं वाटलं की धोनीच्या अंदाजामध्ये हा सामना संपवायचा आहे तन्मय पाटीलला, पण अंदाज गोलंदाजाचा योग्य राहिलाय. फुल टॉस मिस करतोय आणि आता या 4 धावा लक्षात राहतील शार्वी 11च्या. चौकार येतोय, सामना जिंकलाय आणि सुपर 8 मध्ये प्रवेश निश्चित केलाय स्ट्रॉंग स्ट्रायकर्स. अभिनंदन.
सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणारी ही पहिली टीम आणि ग्रुप ए मधून नंबर 1 वर टीम राहिलेली आहे स्टॉर्म स्ट्रायकर. गत वर्षाची ही चॅम्पियन टीम होती आणि या सीझन मध्ये सुद्धा चॅम्पियन प्रमाणे त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आणि काही चुका ज्या झाल्या शारवी 11 टीमच्या, त्या चुका नक्कीच पुढील मॅच मध्ये, अंतिम जी मॅच असेल त्या मॅच मध्ये त्यांना दुरुस्त कराव्या लागतील, कारण भरपूर चुका या मॅच मध्ये त्यांच्या झालेल्या आहेत. जाऊया आपण मॅन ऑफ द मॅच कडे, ज्याने जबरदस्त ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला